नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रामसभेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। मित्रांनो, तुमच्या गावामध्ये देखील 15 ऑगस्टला किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रामसभा होत असेल तर मित्रांनो, त्या ग्रामसभेची पूर्व तयारी कशी करायची, म्हणजे ग्रामसभेला जाण्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या बाबी माहिती असल्या पाहिजेत, तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारायचे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर समजणार आहे। तर मित्रांनो, ग्रामसेवकाला किंवा सरपंचाला कोणकोणते प्रश्न विचारायचे ते देखील तुम्हाला याच व्हिडिओतून समजणार आहे। तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की 15 ऑगस्टला ग्रामसभा घेतलीच पाहिजे का, असा बराच लोकांचा प्रश्न असतो। तर मित्रांनो, 15 ऑगस्टला ग्रामसभा घेणं बंधनकारक नसतं, तर ग्रामसभा ही ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला घेतली तरी चालू शकते। फक्त त्या ग्रामसभेचं नोटीस ग्रामसेवकाला लावणं बंधनकारक असतं। तर मित्रांनो, हा एक महत्त्वाचा असा मुद्दा क्लिअर झालेला आहे। आता आपण बघूयात ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या वेळेस तर मला कोणकोणते प्रश्न विचारले पाहिजेत किंवा कोणकोणती माहिती घेतली पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। सर्वात अगोदर तर मित्रांनो, तुमचे जे ग्रामपंचायतीला नोटीस बोर्डावरती नोटीस लावलेलं असतं तर त्या नोटीस बोर्डावरती कोणकोणती माहिती आहे, त्याचे सगळे विषय होत आहेत का ते अगोदर बघायचं आहे। तर हे सगळे विषय झाल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतमार्फत कोणकोणती कामे केलेली आहेत ते देखील तुम्ही विचारू शकता। ग्रामपंचायतीमार्फत कोणकोणती कामे म्हणजे तुमच्या गावामध्ये रस्ता झालेला असेल किंवा गटर झालेला असेल तर याची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्ही ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकाला विचारू शकता। त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमच्या गावची घरपट्टी जी आहे, पाणीपट्टी आहे किंवा वसुली जी आहे त्याची थकबाकी याची माहिती संपूर्ण तुम्ही ग्रामसेवकाला विचारू शकता। ही माहिती सगळी तुम्हाला जर का जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माहिती अधिकार अर्ज सुद्धा करू शकता, परंतु ग्रामसभेमध्ये जर का तुम्ही विचारलं तर ग्रामसेवकाने तुम्हाला उत्तर देणं बंधनकारक आहे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतीचे बँक खाते जे असतात तर कोणकोणते ग्रामपंचायतीचे बँक खाते असतात तर ग्रामनिधी, पाणीपुरवठा किंवा विविध प्रकारच्या योजनांचे जे बँक खाते असतात तर त्या खात्यांची माहिती देखील तुम्ही या ग्रामसभेमध्ये घेऊ शकता। तुम्ही या ग्रामसभेमार्फत त्या खात्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा खर्च झालेला आहे किंवा शिल्लक किती आहे याची संपूर्ण माहिती सुद्धा ग्रामसेवकांना विचारू शकता। आता मित्रांनो, ही झाली बँक खात्यांची माहिती। आता दलित वस्ती निधी खर्च केला आहे की नाही ते देखील तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, तुमच्या वसुलीच्या टक्केवारीवरती तुमच्या दलित वस्तीचा निधी खर्च केला जातो, तर या हा निधी जो आहे तो खर्च झालेला आहे की नाही हे देखील तुम्ही पाहू शकता। त्याच पद्धतीने मित्रांनो बघा, गावातील विकास कामांबद्दल माहिती घेणे हे देखील आपले काम आहे। मित्रांनो, गावातील विकास कामे जे आहेत तर समजा गटर झालं किंवा रस्ता झाला किंवा बऱ्याच पद्धतीचे ग्रामपंचायतमध्ये विकास कामे असतात, तर आता ही विकास कामे झाली का नाही किंवा का झालेली नाहीत याच्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या ग्रामसेवकांना, सरपंचांना विचारू शकता। आता मित्रांनो, ही झाली विकास कामांबद्दल माहिती। त्याच पद्धतीने आता तुमचे जे वित्त आयोग असतात म्हणजे 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, हे जे वित्त आयोगाचा निधी जो असतो तर तो शासन टाकत असतो, तर याचा जमा खर्च सुद्धा तुम्ही मागवू शकता। तर मित्रांनो, याचा अगोदर आराखडा बनवलेला असतो, त्या पद्धतीने खर्च झालेला आहे की नाही किंवा कशा पद्धतीने खर्च होतोय हे देखील तुम्हाला या जमा खर्चातून समजून येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही वित्त आयोगाचा जमा खर्च मागू शकता। त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या गावामध्ये रॉयल्टी किती जमा झालेली आहे तर हे देखील विचारू शकता। म्हणजे रॉयल्टीज म्हणजे तुमचा जो मुरुम असतो, तुमच्या गावामधून मुरुम नेलेला असतो तर त्या मुरुमाची रॉयल्टी असते, तर ती रॉयल्टी देखील तुम्ही विचारू शकता। त्याच पद्धतीने मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतीचा जो वार्षिक जमा खर्च असतो तर तो वार्षिक जमा खर्च देखील तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला विचारू शकता। आता ही माहिती जर का तुम्ही संपूर्ण माहिती जर का ग्रामसेवकाला मागितली आणि त्यामध्ये तुम्हाला जर का थोडासाही असा कोणताही भ्रष्टाचार आढळला तर तुम्ही ग्रामसेवकाची तक्रार देखील करू शकता। ग्रामसेवक असो, सरपंच असो, दोघांचीही तक्रार करू शकता। तर ती तक्रार कशी करायची त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे मित्रांनो। तो जर का व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ लगेच पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवीन कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।